फिजिक्सला सोडलं नाही तर कधीतरी अशी वेळ येते की आपला हात गर्दीतनं निसटतो आणि तसंच झालं कोरोनाच्या काळामध्ये. परमेश्वराने हा माझा जो होमवर्क होता तो आधीच करून घेतला होता. प्रकाशक या शब्दाचा खरा अर्थ काय? तुमच्या सर्जनशीलतेला पुस्तकरूपी कोंदण, सृजन संवाद प्रकाशक. नमस्कार श्रोतेहो. आज 15 ऑक्टोबर. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. बऱ्याच शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये तसंच शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा हा दिवस उत्साहाने साजरा करतात. आपण लहानपणापासूनच ऐकत आलोय, वाचाल तर वाचाल. आज सुद्धा ही म्हण खूप महत्त्वाची आहे. पुस्तकं आपल्याला रद्दी होण्यापासून वाचवतात. वाचनाने आपली दिशा ही वेगळ्या पद्धतीने समृद्ध होते. अहो म्हणतातच ना, ग्रंथ अमुचे साथी, ग्रंथ अमुच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. जसे ग्रंथ हे आपलं आयुष्य प्रकाशमान करतात, तसंच आता काही दिवसातच येऊ घातलेला आपल्या सगळ्यांचा आवडता सण म्हणजे दिवाळी, जो आपल्या सगळ्यांचं आयुष्य प्रकाशमान करतो. दिव्यांचा सण, अंधाराकडून उजेडाकडे नेणारा हा क्षण. दिवाळी म्हटलं की आपल्याला काय आठवतं? तर रोषणाई, फटाके, आकाशकंदील, रांगोळ्या, पणत्या, दिवाळीची खरेदी, दिवाळीचा फराळ, दिवाळीतला बोनस आणि गड किल्ले जे लहान मुलं बनवतात. अजून काही राहिलं का हो? हां, दिवाळी अंक. अगदी लहानपणापासून आपण सगळेजण दिवाळीच्या फराळाबरोबर दिवाळीच्या अंकांचा सुद्धा आस्वाद घेत आलेलो आहोत. जसा आपण आपल्या जिभेला एक खुराक देत असतो, तसा आपल्या मेंदूला सुद्धा खुराक देणं हे दिवाळी अंक करतात. दिवाळीच्या फराळाबरोबरच साहित्यिक फराळ हा सुद्धा महत्त्वाचाच आहे, जो आपल्याला दिवाळी अंकांमधून मिळतो. आज आपण वाचन संस्कृती, वाचन प्रेरणा दिन आणि येऊ घातलेली दिवाळी या दोघांची सांगड घालून आज एका बहुआयामी व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत, जो एक उत्तम लेखक, कवी, अनुवादक आणि संपादक आहे. चला तर मग सृजन संवादच्या गीतेश गजानन शिंदे याच्याशी आपण संवाद साधूया. गीतेश, तुझं अमृत संवाद या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद. सर्वप्रथम अमृत संवाद यूट्यूब चॅनलला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो, कारण येऊ घातलेला दिवाळीचा जो सण आहे आणि आता दिवाळी अंकांचा सुद्धा विषय निघालेला आहे आणि आज महत्त्वाचा दिवस म्हणजे वाचन प्रेरणा दिन आहे, जो राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आपण साजरा करतो आहोत. बरोबर. त्यामुळे आज अमृत संवादच्या निमित्ताने रसिक वाचकांशी एक हितगूज, एक हृदयामधलं जो संवाद आहे तो साधता येईल, याच्यासाठी एक उत्तम संधी अमृताने मला दिलेली आहे आणि त्यासाठी मी तिचे मनपूर्वक सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो. धन्यवाद. गीतेश, माझा पहिला प्रश्न आहे की तू भौतिकशास्त्रामध्ये MSc केलेला आहेस आणि तू बरीच वर्ष शिक्षण क्षेत्रात सुद्धा होतास. तर मग शिक्षण क्षेत्र सोडून आपण सृजन संवाद नावाची संस्था स्थापन करावी, हा विचार मनात कधी आला? त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. खरं तर 13 ते 14 वर्ष मी भौतिकशास्त्र शिकवलं. कोचिंग क्लासेसमध्ये मी 11वी 12वी IIT JEE मेडिकल एंट्रन्स एक्झामच्या मुलांना फिजिक्स शिकवायचो. माझं भौतिकशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण झालेलं आहे आणि मी फिजिक्सला सोडलं नाही तर कधीतरी अशी वेळ येते की आपला हात गर्दीतनं निसटतो आणि तसंच झालं कोरोनाच्या काळामध्ये. मी गेली 13-14 वर्ष शिकवत होतो या कोचिंग इन्स्टिट्यूट्समध्ये आणि कोरोनाच्या काळाच्या मध्ये जो अंधार पसरला गेला त्याच्यामध्ये माझी नोकरी गेली. अच्छा. आणि अशा वेळेला तुम्ही आयुष्यात दुसरं चांगलं काय करू शकता याचा शोध मी जेव्हा माझ्या अंतरंगात जाऊन डोकावून पाहिलं, तेव्हा मला असं लक्षात आलं, फिजिक्सचा जरी हात सुटलेला असला तरी माझं बोट कवितेनं घट्ट पकडलेलं आहे. कारण जशी भौतिकशास्त्राचा शिक्षक म्हणून माझी एक ओळख आहे,
तशीच एक आणखीन एक ओळख म्हणजे कवितेची ओळख. बरोबर. गेली 25-30 वर्ष मी कविता मला सुचत आहेत आणि साहित्य क्षेत्रात मी कुठेतरी उमेदवारी करू पाहतो आहे. आणि त्याचाच भाग म्हणून आपण प्रकाशन संस्था का काढू नये असं मला वाटलं. कारण त्याआधी सुद्धा 3 ते 4 वर्ष मी एका दिवाळी अंकाचा कार्यकारी संपादक म्हणून काम करत होतो. अच्छा. आणि प्रकाशन कसं होतं किंवा दिवाळी अंकाचं लेआउट कसं होतं, त्याचं प्रूफ रिडिंग कसं होतं, त्याचं प्रिंटिंग कसं होतं, हा अनुभव मी जवळून घेतला होता. मला असं वाटतं की परमेश्वराने हा माझा जो होमवर्क होता तो आधीच करून घेतला होता. अगदी खरं. आणि त्याला मी ह्याच्यासाठी उत्तम आहे असं त्याला मनापासून वाटलं असेल, म्हणून त्याने मला माझ्या आयुष्यामध्ये हे बदल घडवून आणले असतील. म्हणजे हा टर्निंग पॉइंट होता. हा टर्निंग पॉइंट होता. म्हणजे मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की मी प्रकाशन व्यवसायात येईल आणि साहित्य क्षेत्रात काहीतरी करू पाहिल. बरोबर. आणि फिजिक्स सुटल्यानंतर आपण आणखीन काय चांगलं करू शकतो यासाठी सृजन संवाद प्रकाशनची 2021 साली मी सुरुवात केली. अच्छा. खरं तर माझी आई सौ सोनाली गजानन शिंदे या त्याच्या प्रकाशिका आहेत. अच्छा. आणि मी संपादक म्हणून काम करतो आहे. कारण आपल्याकडे पुस्तकं दिली तशी छापून देणारे प्रकाशक भरपूर आहेत. बरोबर. पण प्रकाशक या शब्दाचा खरा अर्थ काय? तर प्रकाशक या शब्दाचा खरा अर्थ माझ्या मते असं वाटतो की एखाद्या लेखकाला खऱ्या अर्थानं प्रकाशात आणणं, बरोबर, त्याच्या लेखनावरती प्रकाश टाकणं आणि तेच काम आपल्याला करायचं आहे. आणि त्याचं लेखन आणखीन सकस, आणखीन दर्जेदार कसं होईल याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि त्यासाठी संपादन अत्यंत महत्वाचं आहे. अगदी खरं. माझ्या घरी माणसं 3 आहेत मी धरून, आणि घरी 1,500 ते 2,000 पुस्तकं आहेत. अरे बाप. म्हणजे जरी मी विज्ञान या क्षेत्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असलं तरी माझा जो आत्मा होता किंवा माझा जो आतला आवाज होता तो मराठी साहित्य किंवा एकूणच साहित्य वाचनाकडे होता. कल जास्त तिकडे होता. त्यामुळे नकळतपणे गेली 25-30 वर्ष पुस्तकं वाचत होतो. म्हणजे दिवाळीचे फटाके घेण्याचे जे वय होतं 6वी-7वीत जे संपलं, त्याच्यानंतर दिवाळीला फटाक्यांच्या ऐवजी पुस्तकच येत गेली. अच्छा. अगदी पिशवीभर भरभरून येत गेली आणि वाचतच राहिलो. म्हणजे रॅन्डम वाचनाचा जो अनुभव मिळाला तो मी कुठलंही MA जर्नलिझम किंवा MA मराठी किंवा MA इंग्रजी न करता आता मला माझ्या संपादनामध्ये ते वापरता येतंय. त्यामुळे आपण वाचलेलं कधी वाया जात नाही किंवा आपण शिकलेलं कधी वाया जात नाही याचं उदाहरण म्हणजे मी स्वतः आहे. म्हणजे पुस्तकांनी खऱ्या अर्थाने तुला समृद्ध केलेलं आहे. अगदी अगदी अगदी. पण मग ही वाचनाची आवड तुला कधीपासून निर्माण झाली? म्हणजे शाळेत असल्यापासूनच तू वाचत होतास का कधीपासून? मी जसं सांगितलं, उल्लेख केलं की मी गेली 25-30 वर्ष कविता लिहितोय. आता माझं वय पाहता म्हणजे मी कधीपासून लिहितोय याचा अंदाज रसिकांना आला असेल. तर मी शालेय जीवनापासून मला जसं सुचतं तसं लिहायला सुरुवात केली. म्हणजे माझ्या बाकावरती माझा जो मित्र बसला होता, म्हणजे कुठल्या तरी तासाला मी मागे वहीच्या मागे काहीतरी खरडलं. आणि खरं सांगायचं झालं तर प्रत्येक कवीची सुरुवात ही अशीच असते. अगदी खरं. वहीच्या मागच्या पानावरती. म्हणजे शिक्षण हे पहिल्या पानापासून सुरू होतं आणि खरं शिक्षण जे असतं ते मागल्या पानापासून सुरू होत असतं. आणि तसंच झालं. मी काहीतरी खरडलं 4-5 ओळींचं, जे मला आता आठवत नाहीये. आणि माझ्या मित्राने मला सांगितलं, अरे तू तर कविता केलीस. म्हणजे त्याला कविता म्हणावं हे मला माहिती नव्हतं किंवा अभिप्रेत नव्हतं. फक्त त्याने सांगितलं आणि तो एक कुठेतरी चाळा लागला. मग मी ते असं रचायला लागलो. ते असं आतूनच काहीतरी यायचं. मार्क कमी होत गेले, पण आपल्या आतून काहीतरी निर्मिती होते आहे आणि ते खूप चांगलं वाटतंय हे मी व्यक्त होत राहिलो. त्याच्यानंतर कॉलेजचे दिवस आले आणि अचानकपणे म्हणजे मी बांदोडकर महाविद्यालयात, म्हणजे ज्याला आपण ठाणा कॉलेज म्हणून आपण ओळखतो, तिथे मी विज्ञानाला गेलो. म्हणजे माझे मित्र गेले विज्ञान शाखेत म्हणून मी गेलो. आणि 10वीला चांगले मार्क मिळाले होते आणि ज्यांना चांगले मार्क मिळतात ते विज्ञान शाखेत जातात. बरोबर. यामुळे मी विज्ञान शाखेत गेलो. म्हणजे माझा आत्मा हा कला शाखेतला असला तर मी विज्ञान शाखेला गेलो. आणि 11वी मध्ये
नोटीस बोर्डावरती जसे कल्चरल कार्यक्रम सुरू होतात तसं कवितेची स्पर्धा जाहीर झाली होती बांदोडकर महाविद्यालयात. हां. आणि पुन्हा एकदा माझा मित्र तिथे धावून आला, अरे कवितेची स्पर्धा आहे, हं. तुला उतरायचं. म्हणजे त्यांनीच माझ्या वतीनं नाव देऊन टाकलं. वा. आणि माझा आता तुम्ही मला अनेकदा अनेक कार्यक्रमांमधनं बोलताना ऐकलं असेल, हो. आता मी जसं घडाघडा बोलतोय तसा माझा स्वभाव बिलकुल नव्हता. अच्छा. म्हणजे शाळेमध्ये असताना मी अत्यंत लाजरा बुजरा, व्यक्त न होणारा, म्हणजे जे काही व्यक्त व्हायचं ते वहीच्या मागच्या पानावर कवितेमधनं. कवितेमधनं तसा मुलगा. हं, हं. त्यामुळे कविता वाचायची कशी हं, हं. हेच माहिती नाही. आणि 11वीत असताना मग ती कवितेच्या स्पर्धेमध्ये पहिला जो अनुभव होता हं. सगळ्यांसमोर, म्हणजे पूर्ण भरलेला वर्ग आणि आपण कविता वाचायला सुरुवात करतोय, पाय असे लटपटायला लागले आणि 4 ओळी म्हटल्यानंतर मी अक्षरशः सॉरी म्हटलं आणि खाली बसलो. ओ. हा माझा पहिला अनुभव होता. हं, हं. आणि त्यानंतर मग सगळेजण हसायला लागले, कारण ते वयच तसं होतं. बरोबर. मग पुढचे 4-8 दिवस तर म्हणजे जी चिडवाचिडवी झाली, त्यामुळे वाटलं की नको त्या कविता, नको काय. मग पुन्हा 12वीत असताना ती स्पर्धा आली हं. आणि यावेळेला मीच स्वतःचं नाव दिलं. अच्छा. मला बक्षीस मिळवायचं होतं असं काही नव्हतं, पण मला एवढंच वाटत होतं की निदान मी माझी कविता पूर्ण करेन. हं. ती कविता मी वाचली आणि मला पहिल्यांदा आयुष्यात बक्षीस मिळालं. वा. तर त्या बक्षिसानंतर पूर्णपणे आयुष्य बदललं. मग मला कळलं की आपल्याला हे करता येतं. हं. आणि या क्षेत्रातलं माझं कोणी गुरु असेल, तो गुरु म्हणजे आरसा. आरशासमोर उभं राहून मी त्या कवितेची एक 4-8 दिवस प्रॅक्टिस केली हं. आणि ती कविता पाठ करून म्हटली. आणि ते कुठेतरी माझ्या कामाला आलं आणि कविता आयुष्यामध्ये येत गेली. मग फक्त कवितेच्या स्पर्धा असतात का? नाही, कथाकथन सुद्धा असतं, वक्तृत्व सुद्धा स्पर्धा असतात किंवा वादविवाद सारख्या स्पर्धा आहेत. या स्पर्धांचेही म्हणजे नोटिसेस लागत होत्या आणि मग माझे शिक्षक जे आहेत ते मला सांगत होते, अरे तुला चांगलं येतंय, तू जाशील, तू करशील. मग अर्थातच आपण ह्याचे संदर्भ शोधायला कुठे जातो? तर ग्रंथालयात जातो. आणि ग्रंथालयात जेव्हा मी गेलो तेव्हा माझे जे ग्रंथपाल होते ते मोहन पाठक सर, बांदोडकर महाविद्यालयाचे ग्रंथपाल, त्यांच्याशी माझी ओळख झाली. आणि मी जे आत्ता आहे त्याच्यामध्ये सर्वात मोलाचा वाटा त्यांचा आहे. त्यांनी मला वाचायला शिकवलं किंवा काय वाचायचं हे सांगितलं, आणि कसं वाचायचं. कसं वाचायचं. त्यामुळे मला सुरुवातीला वाटायचं की इतरांच्या कविता वाचून मला काय फायदा. पण जेव्हा मी त्या काळामध्ये पाडगावकर, विंदा, कुसुमाग्रज जे माझ्या पाठ्यपुस्तकात असलेले, बालभारतीच्या पुस्तकात असलेले जे कवी आहेत, त्या कविते व्यतिरिक्त मी त्यांची पुस्तकं घेऊन वाचायला लागलो ना, तर त्याचा मला ना अक्षरशः नादच लागला. हं. आणि मी ती पुस्तकं विकत घ्यायला लागलो. आणि त्यामुळे माझ्या कवितेवरती सुद्धा परिणाम झाला. माझा जो शब्दसंग्रह आहे किंवा कवितेचे वेगवेगळे फॉर्म्स जे आहेत, प्रकार जे आहेत, बरोबर. ते मला नकळतपणे माझ्या आतमध्ये शिरत गेले, आयाम तो आपला विस्तृत होतो. विस्तृत होतो. बरोबर. तर हे सगळं म्हणजे जे आहे, वाचन किती महत्वाचं आहे अगदी खरं. हे मला माझ्या बांदोडकर महाविद्यालयातल्या ग्रंथालयानं किंवा महाविद्यालयातल्या शिक्षकांनी, त्यांच्यामुळे मी घडलो. पण सृजन संवाद हे नाव कसं काय सुचलं आणि कोणाला सुचलं त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. अर्थात हे नाव मलाच सुचलं. हां. म्हणजे जेव्हा प्रकाशन संस्था काढावी हं. असं मनात वाटलं तेव्हा सर्वप्रथम कोणाला सांगणार आहे? कारण तुमचं फिजिक्समधलं खूप चांगलं पैसा देणारं जे करिअर आहे ते सोडून अचानकपणे तुम्ही प्रकाशन संस्थेत काढण्याचा आतबट्ट्याचा व्यवहार करतात, खरं सांगायचं झालं तर. म्हणजे मी त्या काळामध्ये ज्या पण चांगल्या लेखक कवींशी बोललो, मला 2-3 जणांनी सांगितलं, अरे तू स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतोस. हो. पण त्यामध्ये सुद्धा मला कविवर्य अशोक बागवे सरांनी सांगितलं, तू चांगला कवी आहेस, तू चांगला प्रकाशक होशील. वा. हा जो एक आधाराचा शब्द आहे बरोबर. तो मला कवी अशोक बागवे सरांनी दिला. आणि नुसता शब्द दिला नाही तर त्यांनी त्यांची संहिता सुद्धा मला देऊ केली. अच्छा. की सृजन संवादचं पहिलं पुस्तक तुला काढायचं कोणाचं ते तू ठरव, हां. पण ही माझी संहिता आहे
वा. माझा कविता संग्रह आहे. आणि अर्थातच सृजन संवादचं पहिलं पुस्तक हे ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांचा कविता संग्रह म्हणजे मौनाचा निशब्द कोलाहल हम्म. हे 2021च्या पाडव्याला प्रकाशित झालं. अच्छा. आणि सृजन संवाद हे नाव का, हा तुझा प्रश्न होता. हो. तर प्रत्येक कलावंत आहे, मग जो लेखक असू देत किंवा चित्रकार असू देत, शिल्पकार असू देत, हा सर्जनशील असतो. त्याच्या मनाची माती जी आहे ना ती सर्जनशील असते आणि त्यामुळेच त्याच्यामधनं काहीतरी नवं उगवू पाहतं. बरोबर. आणि त्याचा जो संवाद आहे तो अर्थातच रसिकांशी, तो वाचकांशी व्हायला पाहिजे. त्यामधला जो दुवा आहे तो कोण आहे? तो प्रकाशक आहे. हे जे सर्जनशील कलावंत आहेत ना, लेखक आहेत, चित्रकार आहेत, हे मला एखाद्या हिऱ्यासारखे वाटतात. त्यांच्याकडे भरपूर काही आहे देण्यासारखं. त्या हिऱ्यासारखे ते चमकत आहेत. पण हिरा कधी सुंदर दिसतो? जेव्हा त्याला अंगठीचं कोंदण मिळतं. आणि सृजन संवादचं ब्रीदवाक्य जे आहे ते तसंच आहे. तुमच्या सर्जनशीलतेला पुस्तकरूपी कोंदण, सृजन संवाद प्रकाशन. किती सुंदर. त्यामुळे हे जे हिरे आहेत त्यांना पैलू पाडण्याचं काम हे कुठेतरी संपादक म्हणून, प्रकाशक म्हणून करायचं. बरोबर. आणि त्याचा संवाद हे रसिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रकाशकाचं आहे. अगदी खरं. म्हणजे मला सुद्धा, म्हणजे मी जेव्हा माझा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला तेव्हा मी काही प्रकाशक नव्हतो. तेव्हाचा माझा एक अनुभव आहे गाठीशी, लेखक किंवा कवी म्हणून असलेला, की पुस्तकांचे गठ्ठे आपल्या घरी येऊन पडतात, त्याचं पुढे करायचं काय, लोकांपर्यंत पोहोचवायचं काय. बरोबर. म्हणजे आपल्याकडे अनेकदा असं होतं की अनेक प्रकाशक हे प्रिंटर सारखं काम करतात. तुम्ही दिला तेवढा मजकूर आम्ही छापून तुमच्याकडे पाठवून दिलं, पण लोकांपर्यंत ते पोहोचवणार कसं? बरोबर. रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी काहीतरी एक मधला पूल हवा ना. हो. तर आपण तो पूल बनावं आणि रसिकांशी संवाद व्हावा, यासाठी सृजन संवाद ही कल्पना मला सुचली. आणि ते जे ब्रीदवाक्य म्हटलं, त्या ब्रीदाने आता गेली 4.5 वर्ष आम्ही काम करत आहोत. आणि मला सांगायला आवडेल की या 4.5 वर्षात झपाटल्यासारखं काम केलं. आणि मी पूर्ण वेळ काम करतो, म्हणजे मी आता शिकवणं पूर्णपणे खंडित केलेलं आहे. अच्छा. आणि पूर्ण वेळ प्रकाशक किंवा संपादक म्हणून ही संस्था मी चालवत आहे. आणि प्रत्येक आलेल्या संहितेला न्याय देण्यासाठी मी अहोरात्र काम करतो आहे. आणि गेल्या 4.5 वर्षांमध्ये सृजन संवादच्या 100 पुस्तकांचा टप्पा नुकताच पार पडलेला आहे. हो. अभिनंदन. खूप धन्यवाद. छान. धन्यवाद. आणि आता जसं तू म्हणालास की हिऱ्याला कोंदण लागतं आणि जेव्हा तो अंगठीमध्ये बसतो तेव्हा त्याचं सौंदर्य खुलून येतं, तसंच तू ह्या सगळ्या लेखकांना एक झळाळी पण देतो आहेस की तुमच्या सृजन संवाद ह्या प्रकाशन संस्थेतर्फे. म्हणजे तुझं साहित्याला पूर्णपणे तू वाहून घेतलेलं आहेस आणि त्याच्याशीच तुझी नाळ जुळलेली आहे. जसं आत्ता तू गीतेश म्हणालास की 100 पुस्तकांचा टप्पा आत्ता गाठलेला आहे आणि त्याला अनेक साहित्यिक पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. तर ह्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, ह्या प्रवासाविषयी. आणि अशी उल्लेखनीय कोणती पुस्तकं आहेत सृजन संवादची, त्याविषयी सुद्धा आमच्या प्रेक्षकांना सांग. नक्कीच. सृजन संवादचं पहिलं पुस्तक तर तुम्हाला कळलंच आहे. हो. आणि मला सांगायला आवडेल की 100 पुस्तकं जशी झाली हो. तसंच आतापर्यंत पुरस्कार मिळणाऱ्याचा आकडा जो आहे तो सुद्धा 100 आहे. अरे वा. म्हणजे साधारणतः 100 पुरस्कार माझ्या वेगवेगळ्या लेखक कवींना आतापर्यंत विविध मान्यवर संस्थांचे मिळालेले आहेत. सर्व 100 पुस्तकांची नावं मला इथे घेता येणार नाही, पण काही उल्लेखनीय नावं मी तुम्हाला इथे घेतो. जशी की डॉक्टर प्रतिभा कणेकरांचं वेचलेली अक्षरे हा सुंदर समीक्षा ग्रंथ मी केला, ज्याला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार मिळालेला आहे. किंवा बाईंचाच, म्हणजे कणेकर बाईंचाच मी कौल उडालेलं घर असा कथासंग्रह सुद्धा केलेला आहे, त्यालाच मिळाला. किंवा नुकताच आता वर्जित मध्य नावाचं कथासंग्रह सृजन संवादतर्फे प्रकाशित झाला सुरेंद्र दरेकर यांचा, त्याला नुकताच साहित्य वलय पुरस्कार मिळालेला आहे. किंवा भाकीत नावाची जी कादंबरी केली आदित्य अंकुश देसाई यांची, त्याला सुद्धा साहित्य वलय पुरस्कार मिळालेला आहे. किंवा इथे माझ्याकडे अंजली कुलकर्णींचा शाबूत राहो हे लवाळे हा कविता संग्रह आहे. तर या कविता संग्रहाला श्री स्थानक पुरस्कार, जो मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे
132 वर्ष जुनं वाचनालय आहे ठाण्याचं आणि अभिमान आहे आम्हाला त्या वास्तूचा. अशा वास्तूचा किंवा अशा संग्रहालयाचा गेली 4 वर्ष सलग माझ्या कुठल्या ना कुठल्या तरी लेखकाला पुरस्कार मिळतो आहे. वा, म्हणजे खूप अभिनंदन. हो म्हणजे आणि अभिमानाची गोष्ट आहे ही. या पुस्तकाला तर मिळालाच. आणि आणखीन एक महत्वाचं पुस्तक तुम्हाला दाखवू इच्छितो, कथा जैवविविधतेची. डॉक्टर संजय जोशी यांना सुद्धा हा श्रीस्थानक पुरस्कार मिळालेला आहे. अच्छा. म्हणजे संजय जोशी सर मला बांदोडकर महाविद्यालयामध्ये हा. बायोलॉजी शिकवायला होते अच्छा. 11वी आणि 12वी. हा. आणि त्यांचं मानवी उत्क्रांतीचा जो प्रवास आहे, हो. म्हणजे पृथ्वी कशी निर्माण झाली आणि पृथ्वीवरती जीवसृष्टी कशी निर्माण झाली याचा सुंदर आढावा सरांनी या कथा जैवविविधतेची या पुस्तकात घेतलेला आहे. अच्छा. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये 16 रंगीत पानं आहेत. ओ. म्हणजे साधारणतः 248 पानांचं हे पुस्तक आहे. हा. आणि ह्यामध्ये जीवसृष्टीचा प्रवास तुम्हाला गोष्टी स्वरूपात वाचायला मिळतो आहे. अरे वा. म्हणजे आपण एखादी गोष्ट वाचतोय, एखादी कथा वाचतोय, अशा सुंदर स्वरूपात अगदी सोप्या भाषेत. म्हणजे 7वी 8वीच्या मुलापासून अगदी 70 पर्यंत हे पुस्तक कोणीही वाचू शकतं, त्याचा आनंद घेऊ शकतो. आणि आपण या पृथ्वीवरती जी आता घाण करतो आहोत, कारण ही पृथ्वी निर्माण व्हायला 4.5 कोटी अब्ज वर्षांपेक्षा जास्त काळ लागलेला आहे. अरे बापरे. आणि आता आपण काय करतो आहोत या पृथ्वीचं, बरोबर. ते विचार करण्याला प्रवृत्त करणारं असं हे पुस्तक आहे, कथा जैवविविधते. मग मला तर वाटतं अशी पुस्तकं खरी शाळा कॉलेजेसमध्ये त्यांनी ठेवायला हवीत अर्थात अभ्यासक्रमामध्ये. आमचं प्रयत्न तर आहेच या माध्यमातून लोकांपर्यंत हे पुस्तक पोहोचावं, असं मला वाटतं. तर हे एक पुस्तक आहे. किंवा साहित्य अकादमीची जे अनुवादाचे पुरस्कार असतात, हो. यावर्षीचे जाहीर झाले, त्याच्यामध्ये शॉर्टलिस्ट झालेलं म्हणजे अंतिम 6 मध्ये आलेलं हे पुस्तक आहे आरंभ बिंदूच्या अल्ल्याड पल्ल्याड. मूळ लेखिका ज्या आहेत सुमती सक्सेना लाल यांचं जे हिंची हिंदी जी कादंबरी आहे त्याचा अनुवाद सुनीता डागा यांनी केलेला आहे. अच्छा. आणि त्या मराठीतल्या उत्तम कवयित्री तर आहेत सुनीता डागा, पण उत्तम अनुवादक सुद्धा आहेत. तर होने से न होने तक अशी हिंदीतली सुमती सक्सेना लाल यांची गाजलेली कादंबरी आहे. आणि साहित्य अकादमीच्या शेवटच्या अंतिम 6 पुस्तकांमध्ये यावर्षी हे पुस्तक होतं, याचाही मला अभिमान आहे. म्हणजे सृजन संवाद फक्त मराठी पुस्तकं नाही प्रकाशित करत, तर इंग्रजी पुस्तकही प्रकाशित करतं. हेही वैशिष्ट्य आहे, पण ती काळाची गरज आहे. बरोबर. तर मला आणखीन एक आवर्जून तुम्हाला दाखवावं असं वाटतं, अनसीन, अनहर्ड आणि अनसेड. ओ. बऱ्याचदा आपण सगळं आजूबाजूला पाहतो तरी बघायचं राहिलेलं असतं, अगदी आपलं बोलायचं राहिलेलं असतं, आपलं ऐकायचं राहिलेलं असतं, आणि त्याचं द्वंद्व आपल्या मनामध्ये सुरू राहतं. बरोबर. आपलं जे काही सुरू असतं ना, ते मनाचे खेळ जे आहेत ते भ्रमविभ्रम कसे असतात. म्हणजे आपण अवतीभोवती अशी अनेक व्यक्ती पाहतो जे विमनस्क अवस्थेत फिरत असतात. त्यांना पुन्हा मूळ पदावरती आणणं ह्याचं काम डॉक्टर भारत वाटवानी सारखे खूप मोठे सायकेट्रिस्ट करत आहेत, ज्यांना मॅक्सेसे पुरस्कार मिळालेला आहे. अच्छा. अरे अशा मॅक्सेसे अवॉर्डी पुरस्कार प्राप्त लेखकाचा हे जे पुस्तक आहे अनसीन, अनहर्ड, अनरेड, हे पुस्तक सृजन संवादने गेल्या 2 वर्षापूर्वी त्याचं नावही युनिक आहे एकदम, प्रकाशित केलेलं आहे. किंवा डॉक्टर निलिमा कुलकर्णी यांचं इथॉलॉजी नावाचं पुस्तक मी आता नुकतंच 6 महिन्यांपूर्वी प्रकाशित केलेलं आहे. ॲनिमल बिहेवियर. बरोबर. आपल्या अवतीभोवती असणारे जे प्राणी आहेत, पशु आहेत, ते कसे, त्यांची वृत्ती कशी आहे, ते कसे वागतात, त्यांचं बिहेवियर कसं आहे, याच्याबद्दलचं सुंदर झुओलॉजीचं पुस्तक आहे. बरोबर. पण सध्या विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये या पुस्तकाला खूप मागणी आहे. तर इथॉलॉजी नावाचं डॉक्टर निलिमा कुलकर्णींचं पुस्तक केलेलं आहे. आणि आणखीन एक पुस्तक मी दाखवू इच्छितो. सुजाता राऊत या ठाण्याच्याच लेखिका आणि कवयित्री आहेत. मातीत मिसळण्याची गोष्ट हा सुंदर ललित लेख संग्रह मी 2 वर्षापूर्वी प्रकाशित केला. आणि सुजाता राऊतांना यासाठी आपटे नगर वाचन मंदिर, इचलकरंजीचं जे खूप जुनं वाचन मंदिर आहे, ग्रंथालय आहे, कारण आपण वाचन प्रेरणा दिनानिमित्त बोलतो आहोत, आणि अशा ग्रंथालयाचा पुरस्कार प्राप्त होणं
ही फार वा, महत्वाची अगदी आणि खरं. मोलाची गोष्ट आहे. म्हणजे गेल्या 4-4.5 वर्षांमध्ये सृजन संवादच्या पुस्तकांना जे मी म्हटलं 100 हो. पुरस्कार प्राप्त झाले, त्याच्यामध्ये बडोदा वाङ्मय मंडळ असेल किंवा महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचे पुरस्कार असतील, मग हेमकिरण पत्कींसारखे माझे कवी आहेत, किंवा प्रथम रामदास म्हात्रे, त्याचं मी द फ्लोटिंग लाईफ इन मर्चंट नेव्ही आणि साता समुद्रापार, म्हणजे तो मर्चंट नेव्हीमध्ये काम करतो. बरोबर. आणि हे जग बऱ्याचदा आपल्या वाचकांना अनभिज्ञ असतं अगदी. आणि त्याची माहिती म्हणजे त्यालाच 9-10 पुरस्कार मिळालेत वा, पुस्तकांना. खूप तर सुंदर. असं वेगवेगळ्या स्वरूपातलं, म्हणजे फक्त कविता नाही, फक्त कथाच नाही, कादंबरी नाही, बरोबर. वेगवेगळ्या स्वरूपातली पुस्तकं. मग वेगवेगळ्या महेश विषयांवरचे. केळुसकरांचा जहर माया नावाचा कविता संग्रह प्रकाशित केला, किंवा माधव बोरकर हे कोकणीतले खूप मोठे साहित्यिक आहेत हा. आणि ते मराठीतही लिहितात. म्हणजे त्यांना 2 साहित्य अकादमी मिळालेल्या आहेत. अच्छा. त्यांचा सुद्धा ललित लेख संग्रह मी प्रकाशित केले आहे. आरोह अवरोह ओ. हे माधव बोरकर यांचं पुस्तक मी प्रकाशित केलेलं आहे. वा. तर अशी वेगवेगळी पुस्तकं आहेत आणि आता काही येऊ घातलेली पुस्तकं आहेत. तर नंदू मुलमुलेंचं अनंगवाणी नावाचा कविता संग्रह आहे, किंवा सर्वांच्या लाडक्या धनश्री लेले हो. यांचा अलगद सारखा ललित लेख संग्रह सृजन संवाद प्रकाशननं प्रकाशित केलेला आहे. म्हणजे किती नावं घेऊ, म्हणजे माझा प्रत्येक लेखक मी जसं म्हटलं की हिराच आहे, हिराच आहे. अगदी खरं. आणि त्याची अंगठी त्या मापात बनवून देण्याचं काम सृजन संवाद करता आहे आणि त्याला पैलू पाडण्याचं काम करता आहे. म्हणजे त्यांनी मला ही संधी दिली त्याबद्दल मी खरंच त्यांचं म्हणजे ऋणात राहू इच्छितो. बरोबर. आणि हे सगळे लेखक माझे म्हणजे एक आता चांगले हे कुटुंबच आहे. कुटुंबच आहे. सृजन संवाद हे कुटुंबच झालेलं आहे. झालेलं आहे. आणि वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं सृजन संवादनी प्रकाशित केलेली आहेत. म्हणजे फक्त कविताच नाही, ललित लेख नाही, तर जसं आता तू जैवविविधतेची कथा हे जे दाखवलंच पुस्तक, की जे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे आणि शालेय विद्यार्थ्यांना त्यातून खूप माहिती मिळू शकेल. तर अशी वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं तुम्ही प्रकाशित करताय, त्याबद्दल तुझं मनापासून अभिनंदन. आणि इतके सारे पुरस्कार मिळालेले आहेत आणि अजून ही पुरस्कारांची मालिका अशीच चालू राहो, ह्याकरता सुद्धा तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तुझं 100व पुस्तक कुठलं होतं प्रकाशित झालेलं? नुकतंच प्रकाशित झालेलं आहे हां. आणि ते म्हणजे इथेच ठेवलेलं आहे, ओळखीची अनोळखी अक्षरे, अरे वा. ज्येष्ठ कवयित्री उषा मेहता हं. यांचा कविता संग्रह उषाताईंनी मला प्रकाशित करायला दिलं. खरं म्हणजे एक आशीर्वादच आहे उषाताईंनी ते पुस्तक मला प्रकाशित करायला देणं. कारण मला वाटतं उषाताई गेली 6 दशकं लिहित आहेत हो. आणि ज्येष्ठ आहेत ते. वेगवेगळ्या साहित्य प्रकारातनं ते व्यक्त होत आहेत, पण बरोबर. त्यांचा आतला आवाज जो आहे ना तो कवितेचा आहे. आणि ओळखीची अनोळखी अक्षरे असा त्यांचा कविता संग्रह नुकतंच सृजन संवाद तर्फे प्रकाशित झालेलं आहे. ते माझं 100वं पुस्तक आहे. वा. पण त्या जोडीनं आणखीन काही पुस्तकं गेल्या 2-3 महिन्यात प्रकाशित झालेलं आहे. डॉक्टर रुजुता हाडेये हं. यांचा गुंजन नावाचा कविता संग्रह मी प्रकाशित केला. अच्छा. म्हणजे पेशाने त्या डॉक्टर. डॉक्टर आहेत, पेशंटचा इलाज तर करतातच, पण सुंदर अशा कविता सुद्धा लिहितात. म्हणजे मला वाटतं स्टेटोस्कोपने ते तपासता हृदयाचा ठोका सुद्धा त्यांना कळतोय आणि त्यातल्या अंतरंगातले भाव सुद्धा कळतात की काय. असं सुंदर असा गुंजन कविता संग्रह केला. म्हणूनच मला वाटतं त्याचं नाव गुंजन असं असावं. हो हो. आणि सोनाली लोहार या सुद्धा व्हॉइस थेरपिस्ट आहेत. येस. आणि बाकी काही नाही हा कविता संग्रह नुकताच त्यांचा प्रकाशित झाला गेल्या 4 ऑक्टोबरला. 4 ऑक्टोबरला. तर ही अशी 2 नवी पुस्तकं आत्ता इतक्यात आलेली आहेत. आणि ओळखीची अनोळखी अक्षरे हा कविता संग्रह आलेला आहे. मस्त. गीतेश, तू एक उत्तम कवी तर आहेसच, त्याबरोबर तू एक उत्तम अनुवादक पण आहेस. तर आत्तापर्यंत तू कोणत्या भाषेतले लेख किंवा कविता अनुवादित केल्यास? आणि अनुवादन करताना भाषेची जाण असणं हे किती महत्त्वाचं आहे, ह्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. पुन्हा एकदा म्हणजे काही संधी अचानकपणे तुमच्या समोर येतात आणि माझ्या बाबतीत तर असं बऱ्याचदा होतं की ती गोष्ट करता येईल की नाही ह्याचं मला माहिती नसतं आणि अचानक येतं आणि मी कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाही. जर एखादी गोष्ट आपल्याला शिकायला मिळते तर मी ती शिकायला तयार असतो. म्हणजे ती एक भूमिका माझी राहिलेली आहे. तर 2018 साली मला साहित्य अकादमीची शिष्यवृत्ती मिळाली होती, फेलोशिप मिळाली होती. हां. ती प्रवासी शिष्यवृत्ती असते आणि वर्षाला 2-3 जणांना ती महाराष्ट्र मध्ये ते असे लेखक, युवा लेखक हां. किंवा युवा कवी निवडले जातात. आणि साहित्य अकादमी जे आहे
ती तुम्हाला ट्रॅव्हलिंग फेलोशिप देते बरोबर. आणि तुमच्या भाषेव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्या तरी भाषेमध्ये जाऊन त्या लेखक कवींना त्या भाषेतील लेखक कवींना साहित्य संस्थांना तुम्हाला भेट द्यायची असते. तर 2018 साली मला माझी निवड झाल्याचा मला साहित्य अकादमीकडनं फोन आला आणि मला 2 भाषा निवडायला सांगितल्या होत्या, म्हणजे 2 पर्याय निवडायला सांगितले होते. आणि आपल्याकडे कसं होतं माहिती का, की दुसऱ्या भाषेमध्ये जाऊन भेटायचं असेल तर साधारणतः सोपा पेपर निवडतात लोक. म्हणजे एकतर ते जातात राजस्थानला किंवा जातात इंदोर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, म्हणजे जिथे हिंदी प्राबल्य जास्त आहे त्या लेखक कवींना भेटून येतात आणि त्यांच्या म्हणजे हिंदी साहित्याचा मागोवा त्यांच्या त्या शिष्यवृत्तीमध्ये केला जातो. मला तसं करायचं नव्हतं म्हणून मी कोकणी भाषा निवडली, जी गोव्याची भाषा आहे. आणि दुसरी भाषा होती ती गुजराती निवडली होती मी. बडोदा किंवा अशा ठिकाणी जाऊन तिकडचं काय साहित्य आहे हे होतं. आणि साहित्य अकादमीने माझं कोकणीचं प्रोजेक्ट निवडलं, म्हणजे मला कोकणीतल्या लेखक कवींना जाऊन भेटण्यासाठी अनुदान दिलं गेलं किंवा शिष्यवृत्ती मिळाली. आणि त्यावेळेला मी 2018 साली माधव बोरकर, ज्यांचं मी नाव आत्ताच घेतलं, म्हणजे बोरकर सरांची ओळख किंवा भेट जी आहे ही साहित्य अकादमीमुळे झालेली आहे. जे ऋणानुबंध जुळले गेले त्याला कारणीभूत साहित्य अकादमी आहे. किंवा ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार 2 वर्षापूर्वी मिळाला ते दामोदर मावजो यांच्या घरी मी गेलो होतो, त्यांना मी भेटलो. किंवा महाबळेश्वर सैल, ज्यांना सरस्वती सन्मान पुरस्कार मिळालेला आहे, म्हणजे खूप मोठा पुरस्कार असतो बिर्ला फाउंडेशनचा. म्हणजे जे कोकणीमध्ये तर लिहितात पण मराठीतही लिहितात. तांडव सारखी त्यांची मराठीतली कादंबरी आहे, खूप सुंदर कादंबरी आहे, ज्वलंत विषयावरची कादंबरी आहे, त्यांना मी भेटलो. किंवा जयंती नायक आहेत. अशा कोकणीमधल्या महत्वाच्या लेखक कवींना मी त्या दरम्यान भेटलो. आता अनुवादक माझ्या आतमध्ये आहे हे मलाही माहिती नव्हतं. तर मी जेव्हा माधव बोरकर सरांना भेटलो तेव्हा त्यांनी त्यांची प्रकाशित पुस्तकं जी कोकणी भाषेतली आहे ती मला भेट म्हणून दिली. आणि रात्री मी जेव्हा हॉटेलवरती परतलो तेव्हा त्यांचा यमन नावाचा कविता संग्रह, ज्याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता 2001 साली, तो मी जस्ट चाळत होतो, ते पुस्तक वाचत होतो आणि नकळतपणे मी पेन्सिल घेतली आणि मूळ कोकणीची लिपी जी आहे देवनागरीच आहे, ती मराठीसारखीच आहे. फक्त त्याचे शब्द प्रयोग हे आपल्याला कितपत आकळत आहेत हे समजणं खूप गरजेचं होतं. आणि नकळतपणे ती पेन्सिल उचलली गेली आणि मी त्याचा भावानुवाद करायला सुरुवात केली. अरे वा. हे नकळत घडलं. त्या रात्री 4 ते 5 कवितांचे अनुवाद झाले. मी दुसऱ्या दिवशी भीत सरांना फोन केला, बोरकर सरांना, आणि फोनवरती ते अनुवाद ऐकवले. त्यांना इतकं अप्रूप वाटलं. त्यांनी मला एकच वाक्य म्हणाले की साधारणतः साहित्य अकादमीची जेव्हा प्रवासी शिष्यवृत्ती मिळते, 8-10 दिवस त्या शिष्यवृत्तीसाठी मुलं येतात, 2 दिवसात ते सगळ्या लेखक भेटी करतात आणि 6 दिवस ते फिरायचं काम करतात. पण तू मात्र काहीतरी निराळं काम करतोयस, तू मला पुन्हा एकदा भेटायला ये. मग 2 दिवसानंतर पुन्हा माझी भेटीची वेळ ठरली आणि मधल्या काळात अजून 15-20 कविता मी केल्या होत्या. त्यांना त्या इतक्या आवडल्या की त्याआधी कोकणी भाषा काय आहे, ती कशी बोलली जाते हे मला माहित नव्हतं. पण कवीला एक नजर असते, एक दृष्टी असते, बिटवीन द लाईन्स वाचायची. अगदी खरं. त्यामुळे माझं वाचन पुन्हा एकदा कामाला आलं. म्हणजे मी माझ्या भाषेतले कुसुमाग्रज, बोरकर, पाडगावकर, महानोर, ढसाळ हे सगळे माझे वाचून झाले असल्यामुळे बोरकरांची कविता, म्हणजे माधव बोरकर मला सांगायला आवडेल, हे बाबा बोरकरांचे चुलते लागतात. त्यांच्याच घराण्यातले आहेत. त्यामुळे त्यांची कविता ही मला माझ्या मराठीशी खूप जवळीक साधणारी वाटली. बरोबर. आणि नकळतपणे तो अनुवाद घडत गेला. मग मी ती शिष्यवृत्तीचा तो भाग नव्हता. मग माझी आवड म्हणून मी पुन्हा इथे घरी आल्यानंतर 6-8 महिने मी ते करत राहिलो. जिथे जिथे गरज पडली बोरकर सरांशी बोलत राहिलो आणि तो अनुवाद झाला. साहित्य अकादमीला पुन्हा ते पुस्तक मी सबमिट केलं, त्याचं प्रपोजल दिलं आणि ते साहित्य अकादमीकडनंच पुस्तक प्रकाशित झालं. अरे वा. यमन नावाचं. आणि त्यानंतर चित्रलिपी, म्हणजे मी जेव्हा 2018 साली तिकडे गेलो होतो
तेव्हा कोकणी अकादमीमध्ये नुकतेच त्या सालचे कोकणीचे पुरस्कार जाहीर झाले होते आणि परेश कामत यांच्या चित्रलिपी कविता संग्रहासाठी त्यांना कोकणीमधला 2018 सालचा पुरस्कार मिळाला होता. आणि मी तेव्हा ते पुस्तक कोकणीमधलं विकत घेतलं होतं. पुढे जाऊन मी त्याचा अनुवाद वगैरे करेल असं मला ध्यानीमनीही नव्हतं. मग जेव्हा यमन प्रसिद्ध झालं तेव्हा माझ्याकडे दुसरं असलेलं पुस्तक जे चित्रलिपी होतं, कोविडच्या काळामध्ये आपण घरी बसून काय करणार आहोत, निदान आपलं जे समृद्ध करणारं जे काम आहे ते करत राहूया, ते नेटाने मी करत राहिलो. आणि ती दोन्ही पुस्तकं यमन आणि चित्रलिपी हे साहित्य अकादमीने प्रकाशित केले. आणि मला वाचकांना किंवा रसिकांना सांगायला आवडेल, येत्या काही महिन्यामध्येच साहित्य अकादमीतर्फे तिसरं माझं पुस्तक येऊ घातलेलं आहे. एक राजस्थानी कादंबरी गवाड, ज्यालाही साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे, मधु आचार्य यांची कादंबरी गवाड. म्हणजे राजस्थानीमध्ये त्याला आपण मोहल्ला म्हणतो. अच्छा, ओके. तर हा मोहल्ला आपल्या सगळीकडेच असतो. बरोबर. आपला देश बहुआयामी, बहुरंगी, अनेक जाती धर्माचा बनलेला आहे की काही संधी अचानकपणे मिळत गेल्या. आपल्या आकाशवाणी म्हणजे श्रोत्यांचा म्हणजे एक हृदयाचा भाग असलेला, की आकाशवाणीवरती खूप सुंदर कार्यक्रम होतात. त्यातला एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे सर्व भाषा कवी संमेलन, जे प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या रात्री म्हणजे 25 जानेवारीला रात्री 10 वाजता ते प्रसारित केलं जातं सर्व वाहिन्यांवरनं भारतभर. आणि गेली 50 वर्ष हा उपक्रम सुरू आहे आकाशवाणीतर्फे. आणि ज्या साहित्य अकादमीने 24 भाषा निवडलेल्या आहेत, मग मराठीमधनं एका भाषेची निवड केली जाते, एका कवीची निवड केली जाते, तसंच बंगालीमधनं केली जाते किंवा नेपाळीमधनं केली जाते. अशा सगळ्या भाषांमधल्या कविता त्या भाषेतनं निवडतात आणि त्याचे अनुवाद केले जातात. म्हणजे मराठीमध्ये निवडलेल्या कवितेचा अनुवाद ह्या बाकी भाषांमध्ये होतो. आणि मग बंगालच्या रेडिओ प्रसारण केंद्रावरती मराठीतल्या कवितेचा बंगाली भाषेतला अनुवाद वाजवला जातो. तसं ह्या बंगाली भाषेतल्या कवितेचा अनुवाद मग कधी मी केला. म्हणजे मी 2 वर्षापूर्वी एक अनुवाद केला होता, मी डोगरी भाषेतला केला, कोकणी भाषेतला केला. असे 5 वर्ष मी सलग ते अनुवाद करतो आहे. असे वेगवेगळे कवी करत असतात म्हणजे आपल्या भाषेतले पण. तर त्याच्यामध्ये असं होतं की हा एक मुद्दा महत्वाचा आहे. मी जेव्हा कोकणीमधनं अनुवाद केले ना, ते थेट केले. मग ती कुठली कादंबरी किंवा कविता जी आहे ती हिंदीमध्ये प्रकाशित झाली नाही. म्हणजे बऱ्याच वेळेला अनुवाद केले जातात ते कसे केले जातात, कोकणीमधनं किंवा एखाद्या भाषेमधनं. म्हणजे आता जर फ्रेंचमधनं एखादी कादंबरी अनुवाद केली जाते, ती त्याचा पहिला अनुवाद इंग्रजीमध्ये केला जातो, इंग्रजीमधनं कोणीतरी हिंदीत केलेला असतो आणि आपले मराठीतले लेखक हिंदी वाचून किंवा इंग्रजी वाचून तो अनुवाद केला जातो. अनुवाद ही जी साहित्य कृती आहे ना, ती अत्तरासारखी आहे, एवढं लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे जेव्हा आपण अत्तर एका कुपीतनं दुसऱ्या कुपीत जेव्हा टाकायचा प्रयत्न करतो, त्याचा कुठला ना कुठला तरी सुगंध ना थोडा तरी उडणार आहे. अगदी. तो कमीत कमी उडावा यासाठी अनुवादकाचा खूप कस लागतो. म्हणजे अनुवादक हा सुद्धा स्वतः उत्तम लेखक असला, कवी असला ना, तर हे जे बाष्पीभवन आहे ना अत्तराचं, त्याच्या आशयाचं, हे कमीत कमी होऊ शकतं. आणि त्यासाठी दोन्ही भाषांवरती प्रभुत्व असणं खूप गरजेचं आहे. जसं की कोकणीचा अनुवाद करताना मी त्या गोष्टी शिकून घेण्याचा खूप प्रयत्न केला. त्यामुळे अनुवादासाठी तुमचा अभ्यास खूप महत्वाचा आहे. आणि आज जगभर आपले जे लेखक अनुवाद करतात, मला खरं तर खूप आदर वाटतो की चंद्रकांत भोंजाळ सारखे लेखक आहेत, त्यांची 70-75 पुस्तकं अनुवादाची प्रसिद्ध झालेले, त्यांना फार पूर्वी साहित्य अकादमी मिळालेला आहे. किंवा उमा कुलकर्णी सारख्या विदुषीच म्हणेल मी अनुवादाच्या, की ज्यांच्यामुळे भैरप्पा मराठीला कळले. की आता भैरप्पा नुकतेच 1-1.5 महिन्यापूर्वी वारले, पण आपल्या घरातला लेखक वारलाय की काय ही भावना, म्हणजे कर्नाटकातला एखादा लेखक जातोय पण आपलाच लेखक गेलाय की काय असं वाटणं, हे उमाताईंमुळे शक्य झालं ना. नक्कीच. कारण उमाताईंना दोन्ही भाषा नीट येत होत्या, समजत होत्या, पण त्यांना लिपी वाचता येत नव्हती. अच्छा. विरूपाक्ष कुलकर्णी भैरप्पांची कादंबरीची रेकॉर्ड करायचे, त्यांना ऐकून ते अक्षरशः कॅसेट प्लेअरवरती ऐकून त्यांनी ती लिहिलेलं आहे.
त्यामुळे अनुवादकाला खूप झटावं लागतं. झटावं लागतं. म्हणजे ती त्याचा कस लागतो. एक ध्यान आणि धारणाच आहे, ती एक अगदी प्रकारची खरं. साधना आहे ती. पण जसं म्हणतो ना आपण की जे न देखे रवी ते देखे कवी, म्हणूनच अनुवादक हे जे शिवधनुष्य आहे ते व्यवस्थित पेलू शकतो असं मला म्हणावंसं वाटतं. आता आपण दिवाळी अंकांकडे वळूया. जसं की दिवाळी अंक म्हटलं की प्रत्येकाला उत्सुकता असतेच की ह्या वर्षी कुठला दिवाळी अंक येणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय वाचायला मिळणार आहे. पण दिवाळी अंक काढणं हे एवढं सोपं काम नाही आणि सृजनसंवादच्या दिवाळी अंकांना विविध साहित्य क्षेत्रातले 18 पुरस्कार मिळालेले आहेत. तर ह्या प्रवासाविषयी काय सांगशील? आणि दरवर्षी सृजनसंवाद हा वेगळा विषय घेऊन दिवाळी अंक काढत असतो. तर त्याबद्दल जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. नक्कीच. खरं तर मी या प्रकाशन संस्थेची स्थापना केली, हां. याला कारणीभूत ठरलं तो म्हणजे दिवाळी अंक. अच्छा. कारण त्याआधी 2018 पासूनच मी नकळतपणे एखादी संधी आली आणि मी एका दिवाळी अंकाचा कार्यकारी संपादक म्हणून मी काम करत होतो. अच्छा. त्यामुळे माझा जो होमवर्क होता, मी जसं म्हटलं, हो. माझा गृहपाठ त्या दिवाळी अंकाने केला होता, बरोबर. की पुस्तकाचे किंवा अंकाचे लेआउट्स कसे लागतात, हं, हं, हं. त्याच्यानंतर त्याची छपाई कशी होते, प्रूफ रिडिंग कसं करावं, या सगळ्या गोष्टी मी त्या दरम्यान करत होतो, शिकत होतो. आणि ते कुठेतरी पाठबळ माझ्या पाठीशी होतं. आणि 2021 साली मी जेव्हा सृजन संवाद सुरू केलं पाडव्याच्या शुभमुहूर्तावरती, आणि नंतर मग एक 6 महिन्यांनी दिवाळी येऊ घातली होती. मग मे मध्ये असं वाटू लागलं की आपण दिवाळी अंक प्रकाशित करावा का. आणि त्यावेळेला सृजन संवादचा पहिला दिवाळी अंक 2021 साली प्रकाशित झाला. आणि दरवर्षी एक विषय घेऊन आपण दिवाळी अंक करूया असं मला मनात होतं. कारण आत्ता आपल्याकडे जी काही दिवाळी अंकांचा एक साचा आहे, त्याच्यामध्ये विविध विषयांची भेळ केली जाते. हो. जे काही मान्यवर दिवाळी अंक आहेत ते त्यांच्या त्यांच्या कलाने किंवा त्यांच्या विविध विषयांना एकत्र करून दिवाळी अंक करत असतात. पण असे काही अन्य दिवाळी अंक आहेत जे एका विषयाला, ऋतुरंगसारखा दिवाळी अंक गेली 33 वर्ष अरुण शेवते सर काढता आहेत. हो. ते एक विषय घेऊन ते करतात. मला त्या अंकाचं नेहमीच म्हणजे कौतुक वाटतंय की एका विषयावरती ते इतक्या लोकांना लिहितं करतात. खरंय. तर आपण असं करूया का, असं मला मनापासून वाटत होतं. आणि सृजन संवादचा पहिला अंक तो म्हणजे समुद्र विशेषांक मी प्रकाशित केला. म्हणजे मी विज्ञानाचा असल्यामुळे कुठे ना कुठेतरी नकळतपणे विज्ञान त्यात डोकावतच. आता समुद्रावरतीच लेख, समुद्रावरतीच कविता, समुद्रावरतीच कथा, मग ते वैचारिक लेख असू देत, ललित लेख असू देत. म्हणजे आज आपण जो पाऊस पाहतो आहोत की ढगफुटी होते आहे, तर संतोष शिंत्रे सरांनी त्याच अंकामध्ये लिहून ठेवलंय. 2021 सालचा माझा जर अंक काढला तर त्यांनी ते प्रेडिक्ट केलेलं आहे पुढच्या 5 ते 10 वर्षांमध्ये खूप मोठा ढगफुटी सदृश्य पाऊस होणार आहेत, खूप मोठी वादळं, समुद्री वादळं ह्याच्यामध्ये होणार आहे, पावसाची अनियमितता असणार आहे. या सगळ्या गोष्टी त्या अंकामध्ये लिहिलेल्या आहेत. असे वेगवेगळे लेखकांनी त्या वेळेला त्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि मला सांगायला आवडेल की सृजन संवादच्या आता पहिल्याच अंकाला महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचा श.वा. किर्लोस्कर पुरस्कार मिळाला, जो किर्लोस्कर अंकाच्या नावाने दिला जातो. मस्त. म्हणजे कारमित्र यांनी 115 वर्षांपूर्वी दिवाळी अंक पहिला मराठीतला प्रसिद्ध केला आणि ती परंपरा आपण जोपासावी म्हणून सृजन संवादने सुद्धा ते केलेलं आहे. त्याच्यानंतर मग प्रवास विशेषांक आला. एकही प्रवास वर्णन नसलेला प्रवास विशेषांक होता. अच्छा. म्हणजे मग भारतीय लोकशाहीचा प्रवास 75 वर्षांचा, भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास, ही लग्न संस्था पण बदलत चालली आहे. तर गौरी कानेटकर जे अनुरूपच्या आहेत त्यांनी भारतीय लग्न व्यवस्थेचा प्रवास आता कुठल्या दिशेने चालले ते लिहिलं होतं. किंवा अंतराळातला, म्हणजे आता ही पृथ्वी आता कमी पडणार आहे आपल्याला, अंतराळातला आपला प्रवास कसा असणार आहे. तर असे माझे विविध मान्यवर लेखक, त्या क्षेत्रातले तज्ज्ञ हे त्या विषयी लिहित असतात. त्याच्यानंतर मी घर विशेषांक केला. घर म्हटलं तर आपल्याला आपलंच घर दिसतं, बरोबर. पण त्या पल्ल्याआड जाऊन पशु पक्षी सुद्धा आपलं घरटं बांधतातच की. अगदी खरं. प्रत्येक पक्षाचं घरटं वेगळं आहे, मधमाशीचं घरटं वेगळं आहे, मुंग्यांची पण घरटी वेगळी आहेत, अगदी वाळवीचं सुद्धा एक स्वतंत्र घर आहे. याविषयी लिहिणारे माझे लेखक होते. गेल्या वर्षी यक्ष प्रश्न नावाचा अंक केला आणि यावर्षी केलेला आहे तो म्हणजे लवकरच आत्ता तुमच्या भेटीस येतो आहे या दिवाळीमध्ये, नक्कीच वाचा, सृजन संवादचा स्वप्न विशेषांक. अच्छा. अरे वा.
यंदाचा विषय आपण स्वप्न हा घेतलेला आहे. आणि सगळ्यांच्या जवळचा विषय हा, हो, मनाच्या जवळचा. म्हणजे अशी कोणतीही व्यक्ती नसेल की जिला आजतागायत स्वप्न पडलं नसेल. अगदी खरं. पण झोपेत पडतं तेच स्वप्न का? बरं, ही स्वप्न का पडतात आपल्याला? या स्वप्नाच्या मागे काहीतरी शास्त्रीय, मानसशास्त्रीय कारणं आहेत की. मग त्यामागची कारणं कुठली? डॉक्टर नंदू मुलमुले, जगप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ, या स्वप्नांविषयी या अंकात लिहित आहेत. अरे वा. त्याच्यानंतर जे आत्ता आपल्याला जे शोध लागलेले आपण पाहतो आहोत, म्हणजे मोबाईल सारखा शोध आहे, हे कोणीतरी पाहिलं असेल ना स्वप्न. गेल्या 50 वर्षापूर्वी, 60 वर्षांपूर्वी कोणी असं जर तुम्हाला सांगितलं की मी इथे बसून, आज ठाण्यामध्ये बसून US मधल्या एखाद्या माणसाशी बोलतोय, चालत फिरत बोलतोय, मी त्याला पाहू शकतोय, हे स्वप्न कुठल्या तरी वेड्यानं, शास्त्रज्ञानं पाहिलं होतं. ते कदाचित दिवा स्वप्न ठरवलं गेलं, पण त्या दिवा स्वप्नाविषयी लिहित आहेत डॉक्टर बाळ फुंडके. आणि स्वप्न म्हणजे काय असतं? हा जादुई दिवाच असतो ना. कधी कधी स्वप्नांच्या नादी लागून आपण ऑनलाईन फ्रॉड करतो, अशी ही पिढी झालेली आहे. त्याविषयी लिहित आहेत तेजश्री शिंदे, ज्या स्वतः पोलीस ऑफिसर आहेत, उपनिरीक्षक आहेत. त्यांनी स्वप्नांच्या आहारी जाऊन वाममार्ग चोखाळणाऱ्यांच्या बद्दल, ती स्वप्न कशी तुम्हाला गोत्यात आणतात त्याबद्दल लिहिलेलं आहे. त्यानंतर अनेक कथा आहेत. मग कथाकारांमध्ये चांगदेव काळे आहेत, प्रतिभा गणेकर आहेत, महेश सोवनी आहे, ऐश्वर्या पाटेकर जो साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी आहे, त्याची कथा आहे, रामदास करेंची कथा आहे. त्याच्यानंतर या जाहिराती ज्या असतात ते आपल्याला स्वप्नच दाखवत असतात ना, किंवा एखादं स्वप्न विकत असतात. त्याच्याबद्दल प्रसिद्ध कॉपीरायटर, दिग्दर्शक जितू म्हात्रे यांनी लिहिलेलं आहे, जाहिरातींच्या स्वप्नानाड काय चालतं नक्की, याविषयी त्यांनी लिहिलेलं आहे. असा स्वप्नांचा धांडोळा घेणारा अंक सृजन संवाद तुमच्यापर्यंत या दिवाळीला घेऊन आलेला आहे. तुम्ही त्याला नक्कीच प्रतिसाद द्याल असं मला खात्री वाटते. आणि वेगळ्या स्वप्नांच्या दुनियेतली ही सफर आहे. आणि या अंकासाठी अर्थातच मंदार नेने, जे या अंकाची मांडणी आणि सजावट करतात, किंवा माझ्या पुस्तकांमध्ये, म्हणजे माझ्या पुस्तकांचं स्वरूप तुम्हाला दिसतंय. डायरेक्टर असतो, पण त्याच्याबरोबर काम करणारी एक टीम असते. मग तो सिनेमाटोग्राफर असतो, एडिटर असतो, वेगवेगळे लोक कुठलंही एखादा सिनेमा बनवताना असतात. तसं पुस्तक निर्मितीमध्ये, छपाईपासून ते पुस्तक सजवण्यामध्ये, त्याच्या मुखपृष्ठकारांमध्ये, म्हणजे ही जी मुखपृष्ठ तुम्हाला दिसतायत ना, मुखपृष्ठ हा आरसा असतो पुस्तकाचा, चेहरा असतो. तो चेहरा सुंदर करण्यामध्ये माझे इतके चांगले कलावंत आहेत. मग सरदार जाधव आहेत, अनवर हुसेन आहेत, पुराजित सारखा माझा एक कलावंत आहे. हे सगळे कलावंत त्याच्यामध्ये काम करत असतात, किंवा मंदार नेने आहेत. या सगळ्यांमुळे सृजन संवाद आज सुरू आहे, उत्तम दर्जेदार पुस्तकं प्रकाशित करत आहे, हे मला आवर्जून सांगावंसं वाटतंय. त्यामुळे जसं तू म्हटलं की दिवाळी अंक काढणं फार कठीण होऊन बसलेलं आहे सध्याच्या काळामध्ये, की आपण दिवाळी अंक काढतोय, पण वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं आपल्याला हा दिन साजरा करावा लागतोय. ह्याच्या मागे कारण काय? खरंच वाचन आता तिथपर्यंत पोहोचतंय का? लोक वाचतायत का? आणि दिवाळी अंक वाचणारी जी पिढी आहे ती झपाट्याने नामशेष होती. म्हणजे दिवाळी अंकांच्या ज्या प्रती आहेत यांची संख्या कमी होत चाललेली आहे. म्हणजे जी 25,000 50,000ची आवृत्ती निघायची ती आता कुठेतरी 5,000 10,000वरती आलेली आहेत. किंवा मी एक उदाहरण देतो की आपण जेव्हा रेल्वे स्टेशन्सला जातो तेव्हा पूर्वी व्हीलर स्टॉल असायचे, आपल्याला वर्तमानपत्र मिळायचं, मासिकं मिळायची, पुस्तकं मिळायची, इंग्रजी, हिंदी, मालगुडी डेज वगैरे सगळी पुस्तकं. आपण म्हणजे प्रवासाला आपण कुठे 4 तास 6 तास निघालोय, किंवा मुंबई पुण्यासारख्या ट्रेनमधनं लोक पुस्तकं विकायची. हल्ली सगळेजण स्क्रीनमध्ये अडकलेले आहेत, मोबाईलमध्ये अडकलेले आहेत. आणि त्यामुळे ही जी पुस्तकं वाचायची जी गोष्ट होती, जी गरज होती, ती आता गरज उरलेली नाही की काय असं वाटतंय. त्यामुळे मग जाहिरातींवरती सुद्धा परिणाम झालेला आहे आणि कागद सुद्धा महागलेला आहे. खरं सांगायचं झालं तर GSTचा उत्सव आपण साजरा करतोय, पण व्यवस्थेने ह्याचा विचार करायला पाहिजे की कागदाचे भाव हे कमी व्हायला पाहिजेत वाढण्याच्या ऐवजी, की जेणेकरून आपण रसिकांना कमी किमतीमध्ये ही पुस्तकं
कशी उत्तम पोहोचवू शकतो, दर्जाचं उत्तम पोहोचवू दर्जाची. कारण सृजन संवादच्या पुस्तकांमध्ये निर्मिती हा खूप मोठा आणि मोलाचा वाटा आहे बरोबर. आणि त्याच्यासाठी मी कुठलंही तडजोड करत नाही. उत्तम प्रतीचा कागद आणि उत्तम प्रतीची छपाई हे सृजन संवाद प्रकाशनच्या कुठलंही पुस्तक तुम्ही उचला त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. नक्कीच. आणि त्यासाठी पैसे तर मोजावेच लागतात. लागतात. पण त्याला जर अनुदान मिळालं किंवा निदान जीएसटी जरी कमी झाला तरी महाराष्ट्रभरातल्या काय किंवा देशभरातल्या, म्हणजे हा फक्त मराठीतल्या प्रकाशकांचा प्रश्न नाहीये, हा पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रकाशकांचा प्रश्न नाहीये, हा देशातल्या आपल्या ज्या ज्या भाषांमध्ये पुस्तकं प्रकाशित निर्माण होत आहेत, प्रकाशित होत आहेत, त्यांचा हा प्रश्न आहे. हां, आता जसं तू जी-एस-टीचा विषय काढलास, तर हे नक्कीच तुझं जे बोलणं आहे, ते सरकारपर्यंत पोहोचेल यूट्यूब चॅनलतर्फे असं मला वाटतं आणि नक्कीच काहीतरी तोडगा निघेल आणि त्याच्यावरनं नवीन-नवीन जे प्रकाशक आहेत, संपादक आहेत, त्यांची पुस्तकंसुद्धा वाचकांपर्यंत पोहोचतील, हा मला विश्वास आहे. आत्ता तू जसं बोललास, की आपल्याला पूर्वी रेल्वे स्टेशनवरती पुस्तकं मिळायची, दिवाळी अंक मिळायचे किंवा इव्हन मला हेही आठवतंय, की आपण ग्रंथालयात जायचो आणि दिवाळी अंकांकरता जी वर्गणी आपल्याला भरावी लागते, विशेष वर्गणी, ती आपण भरायचो, की सर्वात पहिले दिवाळी अंक हा आपल्या घरात यायला पाहिजे. ते सुद्धा आता मला वाटतं कुठेतरी कमी झालेलं आहे. आणि तू जसा विषय काढलास, की मोबाईल, तर हल्लीची पिढी जी आहे ती मोबाईलमध्ये व्यस्त झालेली आहे. मग त्याच अनुषंगाने मला बालसाहित्याकडे यावं असं वाटतं, की बालसाहित्य हल्ली खूप कमी निघतं. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा खूप बालसाहित्य असायची किंवा दिवाळी अंकांमध्ये सुद्धा बालसाहित्याविषयी आपण वाचलेलं आहे. तर मग मुलांना, आजच्या लहान मुलांना आणि तरुण पिढीला मोबाईलपासून दूर करण्याकरता आपण बालसाहित्याकडे वळावं किंवा त्याकरता काही करावं असं सृजन संवादला वाटतं का? नक्कीच वाटतं. मी माझे काही अनुभव तुमच्याबरोबर वाटू इच्छितो. अभिजात भाषेचा दर्जा मिळून आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. हो. अभिजात भाषा म्हणजे नक्की काय आहे? म्हणजे जी खूप क्लासिक लँग्वेज आहे, खूप जुनी भाषा आहे आणि ज्या भाषेला खूप प्रदीर्घ असा इतिहास आहे. 1000, 1500, 2000 वर्षांचा इतिहास आहे. म्हणजे आपल्या भाषेमध्ये तुकाराम झाले, ज्ञानेश्वर झाले, महिमभट झाले, हो. हे सगळ्यांचा इतिहास आपल्या भाषेमध्ये आहे. पण याचा अर्थ आपली भाषा इतिहास जमा करून चालणार नाही ना. अगदी खरं. आणि जर ती इतिहास जमा होऊ नये असं जर आपल्याला वाटत असतं तर आज आपल्या भाषेतल्या शाळा झपाट्यानं बंद पडत आहेत. फक्त शहरी भागातल्या शाळा बंद पडत आहेत का? नाही. ग्रामीण भागातलं चित्रसुद्धा तेच आहे. आणि जर तुम्हाला तुमची भाषा जगवायची असेल ना तर तुमच्या भाषेमध्ये उत्तम आणि सकस दर्जाचं बालसाहित्य जर निर्माण झालं तर तुमची भाषा टिकेल. तुम्हाला नवे वाचक घडवावे लागतील, बरोबर. नवे वाचक निर्माण करावे लागतील आणि त्याची सुरुवात शाळेपासून आणि तुमच्या घरापासून. म्हणजे कोरोना काळामध्ये बंद पडलेलं घरातलं वृत्तपत्र, कारण कोरोना हा कागदामुळे पसरतो असा जो समज झाला होता, जर खरंच तेच पसरत असता तर आपण नोटा घेणं पण बंद केलं असतं, पण तसं झालं नाही. पण आपण पेपर बंद केला आणि आता तो पेपर पुन्हा सुरू झालाय की नाही. बऱ्याच जणांनी पेपर जो बंद केला तो केलाच. ऑनलाईन वाचतात, पण ऑनलाईन किती वाचतो आपण? ते झूम करून करून किती वाचणार आहोत? बरोबर. तसंच आहे ना. तर त्यामुळे निदान आपल्या घरी निदान एक वर्तमानपत्र मराठीतलं यावं, एक मासिकाचे वर्गणीदार आपण होऊ शकतो का ह्याचा विचार आपण करू. म्हणजे अनेक गोष्टी मी सरकारला सांगू शकतो म्हणजे या माध्यमातून, की आय लव ठाणे, आय लव पाचपाखडी असे मोठे मोठे कमानी करण्यापेक्षा पूर्वी एक छान अशी पाणपोई असायची आणि त्याच्या बाजूला वर्तमानपत्र दिसायचं आपल्याला, 8-10 वर्तमानपत्र. आता ते झपाट्यानं बंद होत आहे. तुम्ही अशा लायब्ररीज का नाही? तुम्ही प्रत्येक घराकडनं ₹1 घ्या आणि एक वाचनालय त्या एरियामध्ये त्या नगरसेवकाच्या जो फंड आहे त्याच्यामधनं चालवा की. तुम्हाला ग्रंथालयांसाठी किंवा पुस्तकांसाठी विशेष दुसरं काही करायची गरज नाही. ₹1 प्रत्येक जण देऊ शकतोच मानसी, आणि त्या निमित्ताने पुस्तकं वाचली जातील. तू जो बालसाहित्याचा विषय काढला, आज वयम सारखं मासिक बंद पडतंय. याचा लेखक, कवी किंवा संपादक म्हणून मला खूप म्हणजे वेदनादायी ती गोष्ट आहे की गेली 12 वर्ष म्हणजे त्याचा वनवास संपण्याच्या ऐवजी एक वनवास सुरू झाला असं वाटलं. की जे
मुलांना म्हणजे पौगंड अवस्थेतल्या मुलांना घडवण्याचं, हो किशोर अवस्थेतल्या मुलांना घडवण्याचं काम करत होतं गेली 12 वर्ष. त्यासारखं एक महत्त्वाचं जे बालसाहित्यातलं नाममुद्रा उमटवणारं मासिक बंद पडतंय. ह्याचा सरकारनं किंवा याचा व्यवस्थेनं, मी सरकारला दोष देणार नाही, ते बंद पडतंय कारण आपण त्याचे वर्गणीदार होत नाही आहोत. प्रत्येक शाळेला असं का नाही वाटत? प्रत्येक शाळेतल्या किती वर्गणी असणार आहे? वर्षाची 500 रुपये, 1000 रुपये इतकी वर्गणी आपण एका मासिकासाठी देऊ शकतो. नक्कीच आपण मोबाईलचा डेटा पॅक रिचार्ज करतोच की. वर्षाचा जर डेटा रिचार्ज करायचा झाला कुठल्या तरी कंपनीचा, तरी 2,500 ते 3,000 रुपये लागणारच आहेत तुम्हाला. आपल्या घरातलं एखादं टीव्हीचं किंवा नेटफ्लिक्स किंवा ॲमेझॉन सारखं जे सबस्क्रिप्शन घ्यायचं त्याला काही ना काहीतरी पैसे लागणारच आहे. मोबाईलचा हँडसेट 15 ते 20,000च्या खाली आपण वापरत नाही आहोत. मग पण मात्र पुस्तकं किंवा ही मासिकं आपल्याला खूप म्हणतात ना, खूप महागडी वाटतायत. ह्याचा कुठेतरी आपण विचार करायला हवा. जी खरं तर आपलं आयुष्य घडवतात. खरंच आयुष्य घडवतात. आणि मला तर वाटतं की बालसाहित्यासाठी सरकारनं किंवा या व्यवस्थेनं विशेषत्वानं लक्ष द्यायला पाहिजे. आणि अनुवादासाठी सुद्धा, बरोबर की फक्त इतर भाषांमधनं आपल्या भाषांमध्ये अनुवादाचा जो ओघ सुरू आहे, पण आपल्या भाषेतले लेखक कलावंत, लेखक साहित्यिक, कवी हे दुसऱ्या भाषेमध्ये कधी जाणार? निदान ते इंग्रजीत जावे, ते हिंदीत जावे आणि तिथून मग पुढच्या भाषांमध्ये जावे. याचा प्रयत्न आपल्या व्यवस्थेला आता करावा लागणार आहे. तर आपली भाषा इतिहास जमा होणार नाही, आणि ती तग ऐतिहासिकच राहील. खरं आहे, हे महत्वाचं आहे. अगदी खरं. आणि त्याचं जे अभिजातपण आपण जे आता मिरवू पाहतो आहे हो किंवा त्याचा आनंद सोहळा आपण साजरा करतो आहोत, ते निश्चितपणे आपण तसाच मिरवू शकू मिरवू शकतो. पुढची अनेक वर्ष. नक्कीच यासाठी आजपासून आपण प्रयत्नशील राहू. खरं आहे. आणि आपल्या मुलांना एक तरी म्हणजे मी एक एक तुम्हाला सांगू इच्छितो, मी जेव्हा प्रकाशनं करतो किंवा साहित्य संमेलनांमध्ये मी माझे स्टॉल्स लावतो, तेव्हा माझी काही 2-3 पुस्तकं बालसाहित्यातली सुद्धा आहेत. हां आणि आवर्जून मुलं तिकडे घुटमळतात. त्यांना ते पुस्तक घ्यायचं असतं, फार जास्त रक्कम नसते. 200 रुपयाचं पुस्तक तर मी लहान मूल दिसलं ना तर 100 रुपयाला द्यायला सुद्धा तयार असतो, 50% सवलतीत. कारण तो मुलगा ते वाचणार आहे, वाचणार आहे. त्याला ते हवं असतं. ते रंगीत पुस्तक, त्यातलं चित्र ते पाहून तो त्याला आनंद होतो. बरोबर. पण तेव्हाच पालक येतात तिथे आणि त्याचा हात खेचतात, हां म्हणतात तू हे वाचणार नाहीस, अरे तू अभ्यासाचं वाचत नाहीस पुस्तक, मग हे कशाला वाचतो? तर मला इथे पालकांना या माध्यमातून सांगावंसं वाटतं की निदान तुम्ही त्यातली एखादी कविता 5 मिनिटं 10 मिनिटं काढून किंवा एखादी गोष्ट, फार मोठी गोष्ट नसते, 1-2-3 पानाची गोष्ट असते जी वाचायला फक्त 10 मिनिटं लागणार आहेत, ती तुम्ही त्या तुमच्या मुलाला मुलीला वाचून दाखवा. नक्कीच. त्याचं भावविश्व त्यातनं घडणार आहे आणि तुमचं नातं सुद्धा सुदृढ होणार आहे. अगदी खरं. म्हणजे जे नातं तुम्ही मोबाईलमध्ये तुमच्या स्क्रीनमध्ये, आज तुम्ही सगळेजण आपण आपापल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहोत, फॅमिलीचा एक वेगळा व्हॉट्सअप ग्रुप आहे, पण घरातला संवाद कमी होतो आहोत. बरोबर. मग तो संवाद वाढवण्याचं एक सुंदर कारण हे पुस्तक सुद्धा असू शकतं. अगदी खरं. त्यामुळे तुम्ही तुमच्या घरातल्या मुलांना भेट म्हणून पुस्तकं द्या, बालसाहित्यातली उत्तम उत्तम पुस्तक द्या. चांगले अंक जे आहेत, म्हणजे किशोर सारखा अंक आहे, चिकू पिकू आहे किंवा कुल्फी सारखा एक सुंदर अंक निघतो, किंवा वयम पुन्हा एकदा ते सुरू व्हावं असं वाटतं. पण त्यासाठी वर्गणीदारांनी कुठेतरी प्रयत्न करायला पाहिजेत. आणि कदाचित जीएसटी सुद्धा कारणीभूत आहेच की, कारण 8 पेपरला जर 18% जीएसटी लागत असेल, जर मी 1 लाख रुपयाचं किमतीचं काम केलं तर 18,000 रुपये मला जीएसटी द्यावा लागतो. तर ह्याचा कोणीतरी विचार करणारच ना, प्रकाशक म्हणून त्याला विचार करावाच लागेल त्या गोष्टीचा. जर तुमची प्रोडक्शन कॉस्टच वाढलेली आहे, निर्मिती मूल्य वाढलेलं आहे, मग त्याचं तुम्ही कसं काय लोकांपर्यंत त्याच किमतीमध्ये नेणार? बरोबर. खरं आहे. आणि आता जसं तू म्हणालास की मुलं हे अनुकरण सुद्धा करत असतात, त्यामुळे जर का पालक सुद्धा मोबाईल बघत असतील तर मुलालाही तीच सवय लागेल. आणि हल्ली तर हे खूप आपण बघतो की जेवत असताना त्याला मोबाईलवरती कोणतंतरी गाणं लावून द्या म्हणजे तो जेवेल. पण त्याचऐवजी जर का तुम्ही बालसाहित्य किंवा बालवाङ्मय घरी आणलं आणि ते वाचून दाखवलं, त्यातल्या गोष्टी वाचून दाखवल्यात, तर नक्कीच त्याचं भावविश्व बदलेल आणि तो मूल खरंच जे विचाराने प्रगल्भ होईल आणि सशक्त होईल असं मला वाटतं. नक्कीच.
गीतेश, तुझ्या CCTVच्या गर्दछायेत ह्या कविता संग्रहाला साहित्याचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. जसं की आरती प्रभू पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार आणि बडोदा वाङ्मयाचा पुरस्कार जो आहे तो. तर आणि ह्याची आता 3री आवृत्ती निघालेली आहे. जवळ-जवळ मला वाटतं 18 ते 20 पुरस्कार तुझ्या ह्या पुस्तकाला मिळालेले आहेत आणि ह्या पुस्तकाचं नावसुद्धा एकदम वेगळं आहे. तर ह्या कविता संग्रहामध्ये कोणत्या विषयांच्या कविता आहेत, त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल आणि एखादी कवितासुद्धा तू आमच्या प्रेक्षकांकरता सादर कर. 2023 साली CCTVच्या गर्दछायेत हं, हं. हा कविता संग्रह प्रकाशित झाला. या मधल्या काळातल्या ज्या कविता होत्या त्या मौज, दीपावली, हंस, कवितारती, महाराष्ट्र टाइम्स, उद्याचा मराठवाडा अशा अनेक महत्त्वाच्या दिवाळी अंकांमधनं, मासिकांमधनं, नियतकालिकांमधनं प्रसिद्ध होत होत्या. हं. आणि कवी म्हणून ओळख देण्याचं काम या दिवाळी अंकांनी किंवा या मासिकांनी, या नियतकालिकांनी मला निश्चितपणे दिलेलं आहे. म्हणजे त्या संपादकांचं आणि प्रकाशकांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो या निमित्ताने, की कवी म्हणून तुमचं नाव प्रचलित करण्यामध्ये या मासिकांनी खरंच हात दिलेला आहे. आणि त्या मधल्या काळातल्या त्या 9 वर्षातल्या कविता होत्या त्या CCTVच्या गर्दछायेतमध्ये प्रसिद्ध झाल्या. हं. कविता मी कुठल्याही विषयावरती लिहित नाही. हं, हं. आतून जी काही स्फुरतं त्या वेळेला जे येतं हं. ते असतं. आणि एका विषयावरच्या किंवा एका आशयाच्या या कविता नाहीत. हां. विविधांगी, विविध रंगी अशा कविता आहेत. हं, हं. CCTVच्या गर्दछायेत असं का हं. जर विचारलं तर मला वाटतं की आता अवतीभोवती सगळीकडे CCTV लागलेले आहेत. हो. म्हणजे जे तुमच्यावरती एक पाळत ठेवून असतं. हं. पण खरं सांगायचं झालं ना अमृता, मी या CCTVबद्दल बोलतच नाहीये. आपले डोळे हे CCTVचंच काम करत आहे. अगदी खरं. म्हणजे आपले डोळे हे कॅमेरा आहेत हे आपण पुस्तकामध्ये, विज्ञानामध्ये वाचलेलं आहे. बरोबर. आर आय वर्क्स ॲज अ कॅमेरा, इट टेक्स अ फोटोग्राफ आणि आपल्या ब्रेनला ते पाठवून देतं. राईट. तसेच आपले डोळे एकमेकांकडे पाहतायत हं. आणि आपला मेंदू त्याच्याबद्दल संशय व्यक्त करतोय. हं, हं. एखाद्या व्यक्तीने अशा प्रकारचा पेहराव घातला, हं. म्हणजे कोणीतरी टोपी घातली आहे, मग ती टोपी कुठल्या रंगाची आहे, त्याचे कपडे कुठल्या रंगाचे आहेत, हं, हं. ह्याच्यावरनं आपण त्याच्याशी कसं वागायचं, कसं बोलायचं हे ठरवतोय. बरोबर. आणि प्रत्येक जण एकमेकांकडे माणुसकीच्या दृष्टीनं न पाहता संशयाच्या नजरेनं पाहतो आहे. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे, हं. म्हणजे आज आपण आपल्या मोबाईलमध्ये आपण नुसत्या गप्पा मारतो आहोत. आज आपण जे काही बोललो त्यामध्ये जर काही कीवर्ड्स जे असतात, हं. म्हणजे जर उद्या म्हटलं की मला एक नवीन मोबाईल घ्यायचा आहे हं. आणि मी दुसऱ्या क्षणाला फेसबुक, व्हॉट्सअप जे काही आहे, हो. सोशल मीडिया हाताळायला लागेल, हो. मला मोबाईलच्या जाहिराती दिसायला लागतात. बरोबर. मी उद्या म्हटलं की मला घड्याळ घ्यायचं आहे, हं. तर मला घड्याळाच्या जाहिराती दिसेल. म्हणजे ही जी म्हणजे जागतिकीकरण जे आहे, हं. ह्या जे मोठे लोक जे आहेत, व्यापारी जे लोक म्हणतो आपण, ते तुमच्यावरती नजर ठेवून आहेत बरोबर. आणि ते तुम्हाला डेटा फीड करतायत. हं. आणि त्याविषयी या कवितांमध्ये कुठे ना कुठेतरी आलेला आहे. अच्छा. त्यामुळे नातेसंबंधही दुभंगलेले आहेत. हो. आपल्या नात्यांनाही ती एक प्रकारची वाळवी लागलेली आहे. अगदीच. आणि CCTV सगळंच पाहतायत ना. हं. ऱ्हास होणारा निसर्ग सुद्धा पाहतायत, दुभंगली जाणारी नाती सुद्धा पाहतायत, त्या नात्यांमधला जो ओलावा जो नष्ट होतोय ते सुद्धा पाहतायत. बरोबर. आणि समाजात जे चाललेलं जे विद्रुपीकरण आहे हो. किंवा जी हिंसा आहे हं. ते सुद्धा पाहतात. अगदी. आणि ते कुठेतरी CCTV मध्ये प्रतिबिंबित झालं आहे. हं. किंवा त्याचं फुटेज हं. जे कवितेच्या किंवा कवीला जे वाटलं हं. ते या कवितांमधनं आलंय आणि त्याला रसिकांनी खरंच उचलून धरलं. त्याबद्दल त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर आता स्वप्न अंक येतो आहे हो. आणि स्वप्नांचाच विषय लिहिलेला आहे, निघतो आहे. हं. तर स्वप्नांवरची जी कविता आहे ती मी सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे मधुमेही जगण्याला. ओ. म्हणजे आपलं जगणं सुद्धा डायबिटिक झालंय की काय असं वाटतंय. आपण एकमेकांशी बोलताना इतके शुगर कोटेड बोलतोय आणि आपल्या म्हणजे म्हणतात ना आपल्या स्वभावातला गोडवा कमी होत चाललाय, पण आपल्या रक्तामध्ये साखर नाही. साखर नाही. बरोबर. अगदी खरं. तर मधुमेही जगण्याला या शीर्षकाची कविता तुमच्या समोर ठेवतो. येस. किती हाका दिल्या तरीही कानकोंडे जगणे ठाम. किती हाका दिल्या तरीही कानकोंडे जगणे ठाम. स्वप्नांमागे पळता पळता
आत्म्यालाही फुटला घाम. वा. किती हाका दिल्या तरीही कान कोंडे जगणे ठाम. स्वप्नांमागे पळता पळता आत्म्यालाही फुटला घाम. आसक्तीच्या हिंदोळ्यावर इंद्रियांचे ढोपर फुटे. आसक्तीच्या हिंदोळ्यावर इंद्रियांचे ढोपर फुटे. रील्स मधल्या आभासाने जगणे वाटू लागे थिटे. आसक्तीच्या हिंदोळ्यावर इंद्रियांचे ढोपर फुटे. रील्स मधल्या आभासाने जगणे वाटू लागे थिटे. मनामधल्या जळमटांना रोज फुटे नवी पालवी. मनामधल्या जळमटांना रोज फुटे नवी पालवी. संस्कारांचा बागुलबुवा कठपुतळीचा खेळ खेळवी. मनामधल्या जळमटांना रोज फुटे नवी पालवी. संस्कारांचा बागुलबुवा कठपुतळीचा खेळ खेळवी. देहाचीच झालीये जीभ, जिभेचे या चोचले फार. देहाचीच झालीये जीभ, जिभेचे या चोचले फार. मधुमेही जगण्याला या आयुष्याचे कडवट सार. मधुमेही जगण्याला या आयुष्याचे कडवट सार. आयुष्याचे कडवट सार. अप्रतिम. म्हणजे अशा विषयावरती कविता होऊ शकते हे आज मला कळलं. म्हणजे खूपच प्रगल्भ विचार आहे. खूप सुंदर कविता आणि तुझं सादरीकरणही अप्रतिम होतं. खूप छान. धन्यवाद. गीतेश, आजच्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त तू आपल्या प्रेक्षकांना काय संदेश देशील? मी संदेश असं नाही म्हणणार, कारण आत्ता मला वाटतं गेले तास सव्वा तास आपण एक हितगुज करतो आहोत. आणि पुस्तकांशी तुम्ही कुठल्याही गोष्टींमधलं हितगुज करू शकता असं मला वाटतं. जे तुम्हाला इतरांना सांगता येत नाही आहे ते तुम्हाला पुस्तकांना सांगता येऊ शकतं असं मला वाटतं. त्यामुळे खऱ्या अर्थाने तुमचे कोणी सोबती असतील, मित्र असतील, तर ती ही पुस्तकं आहेत. तर नक्कीच या वाचन प्रेरणा दिनानिमित्त किंवा येऊ घातलेल्या दिवाळीमध्ये एकतरी दिवाळी अंक, एकतरी पुस्तक किंवा एका तरी ग्रंथालयाचे वर्गणीदार तुम्ही व्हा आणि चांगले अंक त्याचे वर्गणीदार व्हा. इतकंच मी सांगेन. वाचत राहा, चांगलं वेचत राहा, हे फार महत्त्वाचं. खूप छान, मस्त. जसं गीतेश आत्ता तू म्हणालास की वाचत राहा, वेचत राहा. तर श्रोते हो, मलाही तुम्हाला सांगावंसं वाटेल की आपण प्रत्येक गोष्टीला मुहूर्त बघतो, की जसं 3:30 मुहूर्त आहेत. मग त्या मुहूर्ताला आपण सोनं खरेदी करतो, गाडी घेतो, काही ना काहीतरी खरेदी करत असतो. तर वाचन प्रेरणा दिन हा सुद्धा एक मुहूर्त आपण समजूया. आणि त्या दिवशी जर का तुम्ही कुठल्याही संग्रहालयाचे सभासद झालेला नसाल, तर नक्की संग्रहालयाचे सभासद व्हा. ह्या वर्षापासून दिवाळी अंक तुम्ही तुमच्या घरी नक्की घेऊन या, किंवा जे कोणतं पुस्तक तुम्हाला आवडलेलं असेल ते पुस्तक घरी आणा. बालवाङ्मय विशेषतः नक्की तुमच्या घरी असू दे. आणि हा मुहूर्त चुकवू नका. हा खूप महत्त्वाचा मुहूर्त आहे, ज्यांनी आपली युवा पिढीसुद्धा प्रगल्भ होणार आहे. वाचन नेहमीच आपल्याला प्रगल्भ करतं. आणि आता काही दिवसातच दिवाळी येते आहे, तर त्याचाही छान आनंद घ्या. दिवाळी अंक वाचा. तुम्हाला सुद्धा सृजन संवादची दर्जेदार पुस्तकं तुमच्या दालनामध्ये हवी असतील आणि आत्ता जो नवीन दिवाळी अंक येणार आहे तो सुद्धा तुम्हाला घरपोच हवा असेल, तर खालती आम्ही सृजन संवादचा नंबर देतो आहोत. तर नक्की तुम्ही संपर्क साधा आणि दर्जेदार पुस्तकं आणि दिवाळी अंक नक्की मागवा. गीतेश, तू आज इतका छान संवाद साधलास, दिवाळी अंकांविषयी खूप छान बोललास, त्याबद्दल तुझे मनापासून आभार. धन्यवाद मित्र. तर श्रोते हो, पुन्हा आपण भेटूया. पण तोपर्यंत आपली त्रिसूत्री विसरायची नाही. कुठली? लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. कोणाला करायचं आहे? तर आपल्या अमृत संवाद या यूट्यूब चॅनलला. तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.